पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आलेत। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार समिती बंद ठेवल्यामुळे शेतकरी नाराज झालेत। शेकडो क्विंटल शेतमाल समितीमध्ये पडून आहे, त्यामुळे शेतमाल खराब झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता शेतकरी विचारतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूया। बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। पश्चिम विदर्भात जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यानंतर आज त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांनी पूर्ण बाजारपेठ जी आहे ती बंद केलेली आहे। मात्र आज या बाजारपेठेतील करोडो रुपयांचा व्यवहार जो आहे तो ठप्प पडलेला आहे आणि त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे, कारण पूर्वसूचना देण्यात आली। आपल्यासोबत काही अडते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पूर्वसूचना न देता बाजारपेठ जी आहे ती बंद केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, काय सांगाल? नाही कसं झालं, काल ठरल्याप्रमाणे अमरावती बंद आणि त्याच्यामुळे सूचना देण्याला वेळच नाही भेटला, त्यामुळे हे बंद राहिलं आणि अचानक घडलेली घटना त्यामुळे असं होऊ शकते। आमचं हेच मत होतं की बा हे जे घटना घडली याच्यात आम्ही सहभागी आहे, याच्यात दुःख झालं आहे, पण कसं आहे आता आम्हाला जर पूर्वसूचना असती तर आम्ही इथं माल आणला नसता, इथं बेवारच माल टाकला, उद्या पाणी आलं काही आलं, जिम्मेदार कोण आहे आमच्या मालाला? अवकाळी पाऊस आला तर या शेतमालाचं रक्षण कोण करणार असाही सवाल शेतकरी सध्या इथं विचारताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, सामी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।